हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला टोमॅटोची कधीही न केलेली रेसिपी दाखवणार आहे. एवढी चटपटीत आणि मस्त होते. टिफिनसाठी तर उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट होणारी आपण टोमॅटोची चटणी करत नाही पण टिफिनसाठी उत्तम आहे. नक्कीच एकदा ट्राय करा. या रेसिपीमध्ये आपण मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करणार आहोत. तर बघा, इथे मी मुगाची डाळसुद्धा घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आधीच एक लाईक करून टाका आणि जर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर नवनवीन रेसिपी शोधत असते आणि आणत असते. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील. तर बघा, इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे. आता तुम्हाला रेसिपी जितक्या लोकांसाठी करायची आहे तितके तुम्ही टोमॅटो घेऊ शकता. मी दोघांसाठीच ही रेसिपी करते, त्यामुळे मी इथे एका टोमॅटोचा वापर करते. बघा, टोमॅटो खूप पातळ कट केलेला नाही आहे, त्याचबरोबर खूप जाडसुद्धा कट करायचा नाही आहे. म्हणजे आपल्याला टोमॅटो खूप मोठाही नको आहे आणि खूपच बारीकही नको आहे. अगदी अशा पद्धतीने टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बरं, हा टोमॅटो मोठा आहे म्हणून मग मी एक घेतलेला आहे. जर टोमॅटो लहान असेल तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता, 2 माणसांसाठी करत असताना. बघा, अशा पद्धतीने मी हा संपूर्ण टोमॅटो कट करून घेते. तर पाहू शकता, इथे आपला सगळा टोमॅटो कट करून झाला आहे. ह्या रेसिपीला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी एक 7-8 मिनटात, 7-8 मिनटं खरं तर खूप झाले या रेसिपीसाठी. अगदी चॉपिंगपासनं ते भाजी शिजेपर्यंत 7-8 मिनटं इनफ आहेत. इथे बघा, आपली सगळी कटिंग होईपर्यंत ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे. आणि आधीची जी कटिंग आहे बाकीची ती मी आधी करून घेतली आणि ती करण्यापूर्वी मी डाळ भिजत ठेवली होती. तर एक 2-3 मिनटं कोमट पाण्यामध्ये आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ भिजवायची अजिबात गरज नाही आहे. त्यानंतर बघा, इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. बघा, मोहरी छान तडतडली आहे. आता यामध्ये आवर्जून एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. दालचिनीच्या तुकड्यामुळे ना आपल्या ह्या रेसिपीला कमाल टेस्ट येणार आहे. त्यानंतरनं भरपूर असा ठेचलेला लसूण घातला आणि थोडंसं हिंग घातलं. लसूण घालताना भरपूर घाला, म्हणजे मग आपली ही जी आजची रेसिपी आहे ती अगदी रुचकर होईल. पाहू शकता, इथे मी छान हे मिक्स करून घेतले. लसूण थोडा परतत आला ना असा की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. तेलात कोथिंबीर घातली की मग तिचा सुगंध खूप छान येतो आपल्या भाजीमध्ये. त्यानंतरनं छान बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतला होता मी. जेवढा आपला टोमॅटो होता ना, अगदी तेवढाच कांदासुद्धा आहे आणि तो छान बारीक कट करून घेतला आहे. तर बघा, इथे मी कांदा परतून घेतलेला आहे. गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा परतून घेतला. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जी भिजवलेली डाळ आहे ना ती घालायची आहे. तर बघा, आपला कांदा टोमॅटो परतून होईपर्यंत कांदा टोमॅटो कट करून होईपर्यंत आणि कांदा परतून होईपर्यंत आरामात 3-4 मिनटं गेले असतील, तोपर्यंत डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता इथे मी काही मसाले घेतलेत. धना पावडर, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला. अगदी बेसिक मसाले आहेत. आता हे मसाले घालून आपण ही डाळ परतवून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मॅगी मसालासुद्धा वापरू शकता किंवा पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा या रेसिपीला खूप छान टेस्ट येते. आता बघा, जो आपण कट करून ठेवलेला टोमॅटो होता तो मी यामध्ये ॲड केला. डाळीसोबत मसाले 1 मिनिटभर परतून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. म्हणजे डाळीमध्ये मसाल्यांचा जो फ्लेवर आहे, जो आरोमा आहे, तो छान उतरला जातो. आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. पुन्हा ही भाजी छान एकजीव करूया. अशा पद्धतीने ही आत्ता दिसायला एवढी छान दिसते, खायला अफलातून लागते. एकदा तुम्ही जर ही रेसिपी केलीत ना, खरं सांगते तुम्ही परत परत कराल, कारण की आपण ह्या रेसिपीसाठी जे काही साहित्य वापरले ते प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं.
सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी ही, अजिबात वेळ लागणार नाही, कसलीही पूर्वतयारी करायची गरज नाही. जर आपण इतर भाज्या करतोय तर कधी कधी बघा संध्याकाळची आपल्याला तयारी करून ठेवावी लागते, जशी की भेंडी झालं सगळ्यात महत्त्वाची. पण ह्या भाजीला अजिबात कसलीच तयारी करायची नाही आहे आणि झटपट होणारी आहे. त्याचबरोबर चपातीसोबत अगदी कमाल लागते, त्यामुळे टिफिनसाठी उत्तम आहे. 1-2 चमचे पाणी घातले. पाणी बघा घालायचं आवर्जून, कारण की आपली डाळ जी आहे ना ती शिजण्यासाठी पाणी थोडं घालणं गरजेचं आहे. डाळ छान आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायची आहे. मी 2 वेळा मध्ये झाकण काढलं होतं, भाजी हलवून घेतली आणि एकदा मला वाटलं की जरा भाजी खूप ड्राय वाटते आहे, तर मी पुन्हा 2-3 चमचे पाण्याचा वापर केला आहे यामध्ये. प्रत्येक वेळेस हे नाही केलं, शूट नाही केलं, नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर बघा आता जवळपास एक 3-4 मिनटं झाली असतील. मुगाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही. आधेमध्ये झाकण काढायचं आणि हलवून घ्यायची. जर वाटलं तुम्हाला की डाळ कच्ची आहे आणि सुक्की झाली आहे भाजी, तर थोडंसं पाणी घालायचं, एवढंच. बघा इथे व्यवस्थित अशी डाळ शिजलेली आहे. डाळ जेवढी छान शिजेल ना तेवढी ही भाजी खायला छान लागते. गॅस बंद केला आहे, वरतून कोथिंबीर घातली आहे आणि मस्त चमचमीत अशी बघा ही भाजी तयार झालेली आहे. जर आवडत असेल तर तेल थोडं जास्तीचं घाला, म्हणजे ही भाजी खायला अजूनच मजा येईल. वरण भातासोबत किंवा मग चपातीसोबत ही भाजी खूप कमाल लागते. पुढे खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा आता तुम्हाला महत्त्वाची गोष्टसुद्धा सांगते मी. आधी ताटामध्ये भाजी थोडी वाढून घेते. आता हे नैवेद्याचं ताट तयार करते असं समजा. बघा चपातीसोबत ही भाजी कमाल लागतेच, वरण भातासोबतसुद्धा लागते. आता इथे प्लेटमध्ये जो वरण भात आहे ना त्याची रेसिपी मी शूट केलेली आहे. आता ही रेसिपी मी भाजीच्या आधी येईल की नंतर येईल मला स्वतःलाच काही आयडिया नाही आहे कधी मी टाकणार आहे ती. पण वरण भाताचीसुद्धा अगदी कमाल आणि अगदी रुचकर अशी मी रेसिपी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती, किंवा करणार आहे. नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. एकत्रित व्हिडिओ आहे वरण भाताचा. आणि ह्या पापडाची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. रवा आणि बटाट्यापासून हा पापड केलेला आहे. इतका सुंदर लागतो, अगदी कशासोबतही खा, वरण भातासोबत, भाजी चपातीसोबत. खरंच खूप मस्त लागतो तो पापडसुद्धा. जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल, मी लिंक आठवणीने कमेंट बॉक्समध्ये द्यायचा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करते. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करा. ॲक्च्युली होतं काय, मी रेसिपी जवळपास एक 15-20 दिवस आधी शूट करते आणि त्या 15 दिवसानंतर टाकते. म्हणजे आज शूट केली तर ती रेसिपी मी पुढे 15 दिवसाच्या नंतरची तारीख टाकून टाकत असते. त्यामुळे कधी कधी राहून जातं लिंक देण्याचं वगैरे. तर जर भेटली नाही तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती आरामात भेटून जाईल, पण मी प्रयत्न करते लिंक आठवणीने टाकण्याचा. तर असो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.